अमरावती जिल्ह्यामध्ये कोरोना आकड्यांमध्ये चढ उतार दिसून येत आहे। काहीच दिवसांमध्ये इतर जिल्ह्यांपेक्षा सर्वात जास्त आघाडी अमरावती जिल्ह्याने घेतली होती। संचारबंदी उठविल्यानंतर आता शहरामध्ये गर्दीचा स्फोट होताना दिसत आहे। त्यातच पुन्हा नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे कोरोनाचा स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही। जिल्हा प्रशासनाच्या वतीने खबरदारी घेऊन प्रत्येक प्रभागामध्ये कोविड तपासणी शिबिर सुरू करण्यात आले आहे। त्रिसूत्री नियमांचे पालन न करणाऱ्याविरुद्ध मनपा प्रशासन जागृत आहे आणि पोलीस विभागाने त्यासाठी सपाटा सुद्धा लावला आहे। महाराष्ट्रामध्ये काही दिवसांपूर्वी अमरावती जिल्हा सर्वात आघाडीवर होता। आता मात्र नागपूर जिल्हा कोरोना रुग्णसंख्येमध्ये आघाडीवर दिसत आहे। नागपूरने महाराष्ट्राची राजधानी मुंबईला सुद्धा आता मागे सोडले आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये रविवारी दिनांक 14 मार्च रोजी 6 नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झालेला आहे। दिवसभरामध्ये 383 रुग्ण आढळून आले आहेत। रविवारपर्यंत अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण कोरोना रुग्ण बाधितांची संख्या 42,497 एवढी झालेली आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये 24 तासांमध्ये जे 6 रुग्ण दगावले आहे त्यामध्ये चांदूर बाजार येथील 76 वर्षीय पुरुष व्यक्तीचा गेट लाईफ अमरावती येथील रुग्णालयामध्ये मृत्यू झालेला आहे, तर मालखेड येथील 65 वर्षीय महिलेचा अमरावती जिल्हा कोविड रुग्णालयामध्ये मृत्यू झालेला आहे। अमरावती येथील साईनगर रहिवासी असलेल्या 82 वर्षीय पुरुषाचा झेनिथ हॉस्पिटल अमरावती येथे मृत्यू झालेला आहे, तर पिंपळपुरा वरुड येथील 31 वर्षीय पुरुषाचा अमरावती जिल्हा कोविड रुग्णालयामध्ये मृत्यू झालेला आहे। अमरावती येथील गांधीनगरामधील 68 वर्षीय महिलेचा अमरावती जिल्हा कोविड रुग्णालयामध्ये, तर रहाटगाव येथील 59 वर्षीय पुरुषाचा सनशाईन रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे। त्यामुळे अमरावती जिल्ह्यामध्ये मयत कोरोना बाधितांची संख्या ही 599 एवढी झालेली आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।